ग्रेट ट्रबल. कसं? सॉरी मी तुमची झोपमोड केली. पण तुम्ही इथे जेलमधून पळून कसे आलात? तुम्ही वारकरी मंडळी इतकं चालता, दमायला होत असेल ना? पाय दमतात, मन नाही. आणि मनच दमलं तर? मन दमतं. हो, कधी कधी वाटतं सगळंच चुकतंय. कोणतीही वाट निवडली तरी कोणी ना कोणीतरी दुखवणारच. मग आणखी एखादी तिसरी वाट असेल की? सगळ्यांच्याच नशिबात तिसरी वाट नसते. एकदा खाली बघ. बघ त्या पाण्याच्या प्रवाहाला. बघ किती खाच खळगे आहेत, अडथळे आहेत. पण पाणी काही थांबलं नाही माऊली. वाट बंद झाली म्हणजे प्रवास संपला असं नसतं. पण एखाद्या वाटेवर स्वतःला हरवावं लागलं तर? वारीत घर सोडावं लागतं, अहंकार सोडावा लागतं, आरामही सोडावा लागतो. पण स्वतःला कधीच सोडायचं नसतं. माऊली, रुक्मिणी मातेचं मंदिर पाहिलेस कधी? नाही. पंढरपुरात विठ्ठल एका मंदिरात, रुक्मिणी माता दुसऱ्या मंदिरात. देव वेगळे, पण भक्त कोणालाच वेगळं मानत नाही. कारण प्रेमाला एकाच छताखाली राहायची गरज नसते माऊली. मन एकत्र असली की देवही अंतर मोजत नाही. विठ्ठलाला भेटायला रुक्मिणीच्या मंदिरात जावं आणि रुक्मिणीला भेटायला विठ्ठलाकडे यावं. प्रेमामध्ये चालत राहावं लागतं माऊली. एका जागी उभे राहून भेटी होत नाहीत. विठ्ठल दगडावर उभा आहे म्हणून देव झाला नाही. तो कोणाची तरी वाट बघत उभा राहिला म्हणून देव झाला. उद्या तुलाही वाट बघावी लागेल, पण तू भरकटू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि ही जन्मवारी पूर्ण कर. हा मालक, काय हुकू? लय लाड झाली ते हिरोची. जेलमध्ये साखरपुडा केलाय, आता डेस्टिनेशन वेडिंग करायचा. पत्ता पाडीलाय तुला. हिरोला उचल, गाडीत टाक आणि सरळ इकडे घेऊन ये. आणि पुढे साहेब? पुढे धोका आहे. पिक्चर बघत नाही का? आऊंगे तुम्हारे दो पैरों पे और जाओगे चार कांधों पे. म्हणजे मर्डर नाही रे, एन्काउंटर. पोलिसांच्या तावडीतून पळून चालला होता म्हणून एन्काउंटर, नाहीतर पोलिसावर हल्ला केला म्हणून एन्काउंटर. पण एन्काउंटर फिक्स. हो मालक, पण असं एवढं सहज मला बाहेर काढता नाही येणार. म्हणजे एवढे नियम मोडता नाही येणार मला. आमच्याकडून पैसे घेतले तेव्हा नियमांची सोळी करून काय पेटवली होती का? तू म्हणलं की व्हायचं. जेवढं सांगाल तेवढं ऐकायचं. वाट बघतोय आम्ही. हे घेऊन. ठीक आहे. शहाणपणा शिकित आहे. सुपरस्टार, चला निघायचं आपल्याला. हवालदार, बेड्या ठोका.
चला चला. मालकाने पुन्हा तुकडा टाकला वाटतं. आता कुठे नेणार? आपण ना आमचा हा दागिना घालून हे काय तिथे भुर्जी पाव खायला जायचंय सगळे. चला. रात्री कोर्ट बंद असताना कुठेही येणार नाही मी. तुझा बाप पण येईल. हवालदार जरा उचलायला चला. मला माझ्या वकिलांशी बोलायचंय. मला माझ्या वकिलांशी बोलायचंय. तर मीच तुझा वकील. काय शेवटचं काही ते टाटा बायबा करून घ्या आता. बाहेर येणार नाही मी. चल सोड. हे ढकल त्याला. वकिलांशी बोलायचंय. चल. कोर्ट बंद असताना मी येणार नाही. सोड. चल. शेवटचा टाटा बायबा म्हणजे याला बाहेर नेणार आणि याच्या बेड्या काढणार आणि पळ पळ पळवणार आणि मग टपकवणार. प्रतापराव सावज टप्प्यात आला की राव. साहेबांचा आदेश आवाज एकदम टप्प्यातच घेऊन आलोय. करा शिकार आता. सॉरी यार की तुम्हाला बिना इजाजत इथं घेऊन आलो. हो साहेब नका करू असं. संडे नाईट आणि हे काल नका करू साहेब. तारखेला परत घेऊन जाऊया नाहीतर आमच्या नोकरी सगळं. हवालदार ऑर्डर इज ऑर्डर. निघा तुम्ही. मी बोलवीन तेव्हा या परत. निघा आता. आरके सर काय काळजी करायची नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. छोटासा झटका लागेल बस आणि मग डोळे थेट स्वर्गात उघडतील. तळपदे काय लई आई आहे तुला मारायची. तर ही कामं आपण झटपट करतो ना. साहेब पाहिजे जरा आत बसायला सांगा ना. काय तिकडे मुलाच्या खोकडीचे तुकडे उडाले तर त्यांच्या काळजाचे पण तुकडे आणि ते मला बघवणार नाही सर. तेच बघायला त्यांना बोलीला. आता कुणाचे तुकडे आणि किती तुकडे पडणार हे त्यांना बी दिसल आणि तुला बी. ए कोण आहे रे तिकडं? या साहेब तुमचंच काम करत होतो ना. तुमचाच शब्द पाळतोय मी सर. ह्योच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काय तू मला शब्द दिला आणि मी त्यांना. या सगळ्या भानगडीत काय झालं तुझ्या वजनापेक्षा माझं वजन भारी ठरलं ना. ए टेन्शन घेऊ नको. टेन्शन अजिबात घेऊ नको. तुला मारून टाकत नाही. तुला जीवन ठेवणार. जी ए बाबाकडे काय बघतं काय निमंत्रण पत्रिका पाठवतो तुम्हाला मारा.
तळपदे ए उठ उठे हे उचल तेव्हा हातवर हात घे एक हात आहे ना हार केला फटकावणारा अरे येते ना त्या विकार त्याच्या घेत हातकली प्रतापराव तुम्ही हिरोचे बी हिरो झाले की राव आरती नंतर मला थँक्यू म्हणा सांगितलं होतं ना किंमत मोजावी लागेल. ह्याच हाताने मारलं होतं ना माझ्या राघवला. सगळं काय चाललंय आई? का सगळ्याची काही गरज नव्हती आई? गरज होती. माझ्यातल्या आईला गरज होती. कुठलंही संकट मला ओलांडल्याशिवाय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यासाठी पोलिसांवर हात उचलणं चुकीचं आहे. हे आहेत जागेत काम करतायत म्हणून आपण झोपू शकतोय जगू शकतोय. मान्य आहे ना मला. जे जेन्युइन पोलीस असतात ना त्यांना सलामच आहे माझा. पण ह्यांच्यासारखे करप्ट अधिकारी ह्यांच्यामुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होतं. यांना शिक्षा व्हायला नको म्हणून या गुंडाची मदत घेतली. ए सुपरस्टार के द सुपरस्टार मोकार माझात येऊ नका. जायचंय परत जेलमध्येच जायचंय. कशाला बोलवलं याला? आम्ही सांगतो काय झालं तुम्ही आमच्या पोरीबरोबर प्यार काही झाड केला. आम्ही उठलो तरच मुंबई टाकली. तुमच्या मातोशी म्हणजे आमच्या ही मुंबई त्यांना म्हणलं हुंड्याचं काय असेल ना ते मिटून टाकू नंतर राडच नको नाही का. आणि तसा हुंडा देणं घेणं म्हणजे पापच आहे. तर त्याच्याबद्दल नको आपण बोलायला. आपण त्याला वेगळं काहीतरी म्हणून मानपान त्यांना म्हणलं तुमचं काय मानपान करायचं. ते म्हणले आम्हाला मानपान काही नको. फक्त एकच रिक्वेस्ट आहे ज्याने माझ्या पोराचं कानफाड फोडलंय त्याचा हात मोडून पाहिजे. आता हिंबाईचा शब्द आहे तो तर पाळलाच पाहिजे. मग म्हणलं लगेच माणूस इथे घेऊन आलो तुमच्या समोर आणि हिंबाई समोर. मोडला का नाही मोडला का नाही असं समजा. फक्त तो हात नाही मोडला तुमच्या लग्नाची सुपारी फोडली. हवालदार साहेबांना घेऊन जा. ए अरे मड्या होत्या नाही मी बघतोय कोणीकडे या साहेबांना मोठ्या साहेबांना जा घेऊन. चला चलत आहे. तळपदी तुला मी नेतो. आई बाप मेला सर काय वाटतो रे मोका. काय नाही झालं हातबीत दुखला काय झालं. हे बघ आता ॲम्ब्युलन्स इथं ॲम्ब्युलन्समध्ये बसायचं नीट जायचं तिथं ट्रीटमेंट करून घे. पैशाची काळजी करू नको. लय पैसा आहे आपल्याकडे. जे काय तुटलं फुटलं असेल ना सगळं रिपेअर करून घे मी. काय बोल ना तुलाच भेटायला आलं. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही इथे
तुझ्यासाठी आलोय. जेल तोडून? ते सगळं फिल्ममध्ये. बाकी इथे येणं जाणं स्मूथली आहे माझं. तुझ्या मनात नाही का स्मूथली आलो आणि फिटही झालोय. तुम्ही जा इथून. अरे काय तुम्ही सगळं झोपले कुठची काय बसले रात्री. जा तुम्ही जा. जायला थोडी चालू आहे. ती मागे झोपली. तुम्ही जा इथून. कोणतरी बघेल. बघू दे मग. न बघण्यासारखं काय त्यात. ती गोष्ट सगळी तुम्ही जा. अच्छा झोपलेत सगळे. हां उठूया मग. तसं म्हणजे का. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू द्या. तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. I can't believe this. Oh God, we are in great trouble. कसं. सॉरी मी तुमची झोपमोड केली. पण तुम्ही इथे जेलमधून पळून कसे आलात. नाही नाही ग ते असं करणार नाहीत. तुमची जेलमधून सुटका झाली असेल हो ना. सांगतो सांगतो सगळं सांगतो. आधी मला सांगा तुम्ही कसे आहात. आम्ही काय तुमच्याच काळजीत आहोत सर. काळजी मिटली आता. काळजी करायची गरजच नाही. पण पिंकी कुठे आहेत. पिंकी शूटिंगसाठी बाहेर गावी गेली आहे. तुम्ही बसा ना प्लीज. नाही नाही बसायला नाही आलोय. प्रॉमिस पूर्ण करायला आलोय. आणि मी जवळच्या माणसाचं मन आणि दिलेलं प्रॉमिस कधी मोडत नाही. प्रॉमिस. कसलं प्रॉमिस.
लग्न करशील माझ्याशी, लग्न करशील माझ्याशी, लग्न करशील माझ्याशी, लग्न करशील माझ्याशी. काय झालं? विचार कसला करतेस? का आता जेलमधून आलोय म्हणून बदललाय विचार? नाही नाही, मला ना वेगळाच प्रश्न पडलाय. तुम्ही दिलेली अंगठी मी घरी घेऊन आले होते माझ्याकडे. मग ही अंगठी कोणती? ती अंगठी, ही अंगठी, मला कळलं नाही. दोन्ही अंगठ्या वेगळ्याच आहेत. आई, काय झालं? रडतीयस का? ही बाबा, काय झालंय? तू का रडतोयस? वहिनी अगं आरके गेला, आरके गेला. गेला? हारके, हारके कुठे गेले? हारके, मला सोडून जाऊ नका हारके. हारके, मला सोडून